नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई, हमाल आणि लिपिक या पदाचा पेपर होणार आहे। तर त्या अनुषंगाने आज आपण पहा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, कलम 214। तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 214 या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद ही करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 2, 2026चा ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणास देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, दलाई लामा। तर पहा दलाई लामा यांना 2026चा ग्रॅमी पुरस्कार हा देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 3, समान नागरी कायदा म्हणजेच UCC लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते झालेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, उत्तराखंड। तर स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा विधेयक संमत करणारे उत्तराखंड हे पहा भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे। प्रश्न क्रमांक 4, 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा विंटर ऑलिम्पिक्स कोठे होणार आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, मिलान आणि कॉर्टिना, जे की हे पहा इटली या देशामध्ये आहेत। तर 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा इटलीतील मिलान आणि कॉर्टिना या शहरामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत। प्रश्न क्रमांक 5, सध्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातील किती स्थळांचा समावेश आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, 7। तर पहा सध्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातील एकूण 7 स्थळांचा समावेश आहे। तर ते कोणकोणते स्थळं आहेत तर ते आपण पाहूया। तर पहा अजिंठा लेणीचा समावेश 1983 करण्यात आलेला आहे। वेरूळ लेणीचा समावेश हा पहा 1983 करण्यात आलेला आहे। एलिफंटा लेणीचा समावेश 1987 करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये 2004 समावेश करण्यात आलेला आहे। पश्चिम घाट, ज्याला की सह्याद्री पर्वतरांग असे म्हणतो, याचा समावेश पहा युनेस्कोच्या यादीमध्ये 2012 करण्यात आलेला आहे। व्हिक्टोरियन, गॅथिक आणि आर्ट डेको असेंबल्स मुंबई याचा समावेश पहा 2018 करण्यात आलेला आहे। भारतातील मराठा लष्करी लँडस्केप, ज्यामध्ये पहा शिवाजी महाराजांचे 11 किल्ले आणि तामिळनाडूतील जंजी हा किल्ला यांचा समावेश पहा 2025 करण्यात आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 6, निरोगी प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे विश्रांतीच्या वेळी सरासरी किती ठोके पडतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, 72 प्रति मिनिट। तर पहा एका निरोगी प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके हे विश्रांतीच्या वेळी साधारणपणे 72 प्रति मिनिट इतके असतात। प्रश्न क्रमांक 7, भारतातील पहिली महिला लोकसभेच्या अध्यक्ष खालीलपैकी कोण होत्या? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, मीरा कुमार। तर भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष या मीरा कुमार होत्या। तर त्यांनी पहा 3 जून 2009 रोजी लोकसभेच्या त्या पहा 15व्या अध्यक्ष होत्या। त्यांचा कार्यकाळ हा पहा 2009 ते 2014 या वर्षामध्ये त्या पदावर कार्यरत होत्या। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता किल्ला हा समुद्रात नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4,
नळदुर्ग. तर पहा महाराष्ट्रातील नळदुर्ग हा जो किल्ला आहे तर तो समुद्रामध्ये नाही. तर नळदुर्ग हा जो किल्ला आहे तर तो पहा जमिनीवर बांधण्यात आलेला किल्ला आहे. तर नळदुर्ग हा जो किल्ला आहे तर तो पहा धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? धाराशिव या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर सिंधुदुर्ग, कुलाबा आणि जंजिरा हे जे 3 किल्ले आहेत तर हे पहा जलदुर्ग किल्ले आहेत. कोणते आहेत? जलदुर्ग, म्हणजेच समुद्रात बांधण्यात आलेले हे किल्ले आहेत. प्रश्न क्रमांक 9. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचे मुख्य उद्दिष्ट पुढीलपैकी काय आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. बेरोजगार तरुणांना कार्य, शिक्षण आणि भत्ता मिळणे. तर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेद्वारे ज्याचे अधिकृत नाव हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आहे अशा तरुणांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण आणि विद्यावेतन हे पहा त्यांना 8,000 ते 10,000 भत्ता इतका दिला जातो. प्रश्न क्रमांक 10. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. राजाराम मोहन रॉय. तर आधुनिक भारताचे जनक म्हणून राजाराम मोहन रॉय यांना ओळखले जाते. तर राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी दिलेले योगदान आणि सामाजिक सुधारणामुळे त्यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 11. पोंगळ हा सण कोणत्या राज्यामध्ये उत्साहाने साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तामिळनाडू. तर पोंगळ हा पहा तामिळनाडूतील प्रमुख कापणी उत्सव आहे जो की मकर संक्रांतीच्या वेळी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 12. राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. 61वी घटनादुरुस्ती. तर पहा 1989मध्ये कधी? 1989मध्ये झालेल्या 61व्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय हे 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 13. पित्तळखोरा ही महाराष्ट्रातली सर्वात प्राचीन बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. छत्रपती संभाजीनगर. तर पित्तळखोरा ही लेणी सर्वात प्राचीन बौद्ध लेणी असून ती पहा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर पित्तळखोरा ही जी लेणी आहे तर ती पहा सातमाळा पर्वतरांगेमध्ये वसलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. ChatGPT हे खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच AI आपण म्हणतो त्याला. तर ChatGPT हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानावर आधारित आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारण्यात येतो की GPTचा आपल्याला फुल फॉर्म सांगा म्हणून. तर GPTचा फुल फॉर्म काय होईल? जनरेटिव्ह प्रीटेंड ट्रान्सफॉर्मर. काय होईल? जनरेटिव्ह प्रीटेंड ट्रान्सफॉर्मर असा GPTचा फुल फॉर्म होतो. प्रश्न क्रमांक 15. वाघासाठी प्रसिद्ध असलेले कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1. मध्य प्रदेश. तर कान्हा राष्ट्रीय उद्यान हे पहा मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध असलेले एक मोठे उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 16. मेघालय या राज्याची निर्मिती कोणत्या राज्यातून झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. आसाम. तर पहा 1972मध्ये कधी? सन 1972 या वर्षी आसाम या राज्याचे विभाजन होऊन मेघालय या स्वातंत्र्य राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 17. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम ज्याला की मोटेरा असे म्हणतो तर ते खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2. अहमदाबाद, जे की हे पहा गुजरात या राज्यामध्ये आहे.
तर नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम हे गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहरामध्ये स्थित आहे, जे की हे पहा जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतीय संविधानात एकाच नागरिकत्वाची संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ब्रिटन. तर पहा आपल्या भारतीय संविधानामध्ये एकाच नागरिकत्वाची ही जी संकल्पना आहे तर ती ब्रिटन या देशाकडून घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. पोलिओ विषाणू शरीराच्या कोणत्या संस्थेला सर्वाधिक प्रभावित करतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 मज्जासंस्था. यालाच नर्वस सिस्टम असे म्हटले जाते. तर पोलिओचा विषाणू प्रामुख्याने मज्जासंस्थेवर हल्ला करतो, ज्यामुळे स्नायूंना अर्धांगवायू म्हणजेच पॅरालायसिस होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा घराघरात पोहोचल्यामुळे त्यांना आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 21. इंटरनेट सुरक्षिततेसाठी वापरला जाणारा HTTPS मध्ये यसचा अर्थ काय आहे? तर HTTPS आता याचा यसचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर यसचा अर्थ काय होतो? ऑप्शन क्रमांक 2 पहा सिक्युअर असा होतो. काय होतो? यसचा अर्थ हा सिक्युअर असा होतो. तर HTTPS याचा फुल फॉर्म काय आहे? तर ते हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर असा फुल फॉर्म होतो. प्रश्न क्रमांक 22. पाटणा पक्षी अभयारण्य पाटणा बर्ड सँच्युरी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश. तर पहा पाटणा पक्षी अभयारण्य हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 23. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कोणत्या कलमान्वये बोलावली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कलम 108. तर संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही कलम 108 या कलमान्वये बोलावली जाते. तसेच पहा ही जी बैठक आहे तर ते बोलवण्याचा अधिकार कोणाचा असतो? तर तो राष्ट्रपती यांना असतो. कोणास? राष्ट्रपती यांना असतो, जे की कलम 108 नुसार राष्ट्रपती ही बैठक बोलवू शकतात. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पंचगंगा. तर पंचगंगा या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात. तर पंचगंगा ही जी नदी आहे पहा तर एकूण 5 नद्यांनी बनलेली आहे. तर ते 5 नद्या कोणकोणत्या आहेत? तर पहा पहिले आहे कासारी, दुसरं आहे पहा कुंभी, दुसरी आहे कुंभी, तिसरी आहे पहा तुळशी, चौथी आहे पहा भोगावती आणि 5वी आहे पहा सरस्वती. या 5 नद्यांनी पंचगंगा ही बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. दुर्बिणीचा शोध लावणारा गॅलिलिओ हा कोणत्या देशाचा आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 इटली. तर दुर्बिणीचा शोध लावणारा गॅलिलिओ हा जो आहे शास्त्रज्ञ तर तो इटली या देशाचा आहे. प्रश्न क्रमांक 26. संगणकातील बायोचा पूर्ण अर्थ काय आहे? तर संगणकातील बायोचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे. तरी बायोचा फुल फॉर्म हा पहा ऑप्शन क्रमांक 2 बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. काय आहे? बायोसचा फुल फॉर्म हा बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम असतो. तर बायोस हे जे आहे तर हे संगणकाच्या मदरबोर्डवरील एक सॉफ्टवेअर आहे, जे की संगणक सुरू करताना हार्डवेअर तपासण्याचे काम करते. प्रश्न क्रमांक 27. शरीरातील स्वादुपिंड पॅनक्रिज मधून कोणता रस पाझरतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 इन्सुलिन. तर शरीरातील स्वादुपिंडमधून पहा इन्सुलिन हा रस पाझरतो. प्रश्न क्रमांक 28. वसाहत कॉलनी हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे?
तर वसाहत हा जो शब्द आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 कॉलनिया का आहे, कॉलनिया या लॅटिन शब्दापासून आलेला आहे. प्रश्न क्रमांक 29, माहिती स्वातंत्र्य अधिनियम 2002 हा कोणत्या अधिनियमाद्वारे बदलला गेलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 माहिती अधिकार अधिनियम 2005. तर माहिती स्वातंत्र्य अधिनियम 2002 हा पहा माहिती अधिकार अधिनियम 2005 या अधिनियमाद्वारे बदलला गेलेला होता. प्रश्न क्रमांक 30, बटाट्याचा कोणता भाग हा खाण्यायोग्य असतो? तर बटाट्याचा पहा ऑप्शन क्रमांक 4 खोड का आहे, बटाट्याचा खोड हा भाग खाण्यायोग्य असतो.